नमस्कार मंडळी. माझे नाव राजेश आहे. मी आज तुम्हाला माझी ती गोष्ट सांगणार आहे जेव्हा मी पुण्यात नोकरीसाठी होतो. मी पुण्यात येऊन खूप दिवस झाले होते. माझे लग्न झाले नसल्याने मी रूमवर एकटाच राहत असे. दुपारचे जेवण ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये आणि रात्रीचे जेवण स्वतः बनवून खाणे असे माझे रुटीन होते. पण माझा एक मोठा प्रश्न असा होता की मला नीटसे जेवण बनवता येत नसे. त्यामुळे नेहमीच जेवणात एक तर मीठ जास्त व्हायचे किंवा आणि काहीतरी. हे रोजचेच झाले होते. त्यामुळे माझ्या रात्रीच्या जेवणाचा मोठा प्रश्न झाला होता. खूप वेळा मी उपाशीच झोपत होतो. त्यामुळे या गोष्टीचा मला कंटाळा आला होता. आता माझी पगार वाढ देखील झाली होती. त्यामुळे एके दिवशी मी ठरवले की आता स्वतः जेवण बनवायचे बंद करू आणि एखादी कामवाली ठेवू, जी माझ्यासाठी रात्रीचे जेवण बनवेल आणि माझी रूम देखील स्वच्छ ठेवेल. त्यानुसार मी पेपरमध्ये एक जाहिरात दिली. बघता बघता मला खूप सारे फोन येऊ लागले. मी काहींना फोनवरूनच नको म्हणून सांगितले तर काही जणांना मी प्रत्यक्ष भेटण्यासाठी बोलवले. पण अजून एकही अशी कामवाली मला भेटली नव्हती की जी माझ्या मनात भरेल अशी. कोणी खूपच म्हातारी तर कोणाला जेवण नीट बनवता येत नसे तर कोणाची पगाराची अपेक्षा खूप जास्त. त्यामुळे माझा त्रास अजून चालूच होता. त्या दिवशी रविवार होता आणि एका कामवालीचा मला फोन आला. मी घरीच असल्याने तिला भेटण्यास बोलवले. तिचे नाव सीमा होते. जवळपासच कुठेतरी ती राहत होती. अंदाजे 30 ते 35 वर्षाची असेल ती. आम्ही प्राथमिक चर्चा केली. मी माझी अपेक्षा सांगितली आणि तिने तिची. आमचे एकमत झाले आणि तिला मी लगेच कामावर येण्यास सांगितले. त्यानुसार ती आता रोज कामाला येऊ लागली होती. सीमा दिसायला सावळी होती. मूळची ती खेडेगावातील होती. त्यामुळे ती एकदम कडक होती. ती नऊवारी साडी घालत असे आणि त्यातून तिचा बांधा अधिकच उठावदार दिसत असे. बोलायला वगैरे देखील खूप साज होती सीमा. मी पण मूळ खेडेगावातील असल्याने तिला माझ्याबद्दल खूप अप्रूप होते. ती मत्ता साहेब म्हणायची. माझ्यात आणि तिच्यात फार अंतर नव्हते. पण शेवटी मी तिला पैसे देत होतो. ती जेवण देखील खूप छान बनवायची. सीमा, तू इतक्या ठिकाणी काम करतेस, तुला कंटाळा येत नाही का ग? मी एके दिवशी तिला विचारले. साहेब, पोटाचा सवाल आहे आणि माझा नवरा काम धंदा करत नाही. दिवसभर फक्त दारू पीत असतो. मग घर चालणार तरी कसे? मी ऐकत होतो. साहेब, तुम्ही एकटे आहेत तेच बरे आहे बघा. नाही तरी मला लग्न झाल्यापासून कसले सुख म्हणून नाही, असे म्हणून ती तिच्या कामात लागली आणि मी माझ्या कामात लागलो. हळूहळू मला सीमाबद्दल आकर्षण वाटू लागले होते. मी खूप वेळा सुट्टी काढून मुद्दाम तिच्याशी बोलण्यासाठी घरी राहू लागलो. एके दिवशी असंच मी घरी होतो. सीमाशी माझी चेष्टा मस्करी चालू होती. ती फारशी पुस्त होती आणि मी वर खाटेवर बसलो होतो. तिच्याकडे बघत. फारशी पुसता पुसता सीमा माझ्याशी बोलत होती. तिने नऊवारी साडी घालत असल्याने तिचे पोलके तसेच छोटे होते. काम करताना तिचा पदर सारखा खाली जात होता आणि ती सारखा वर घेत होती. तिला ते त्रासांचेच होत होते. मी तिचा गूळ काढू लागलो. सीमा, तुझा नवरा किती मूर्ख असेल नाग. ते काय सर? ती म्हणाली. ते नाही. मी म्हणालो, अग बघ ना, तुझ्यासारखी बाई असताना तो दारूपीट असेल तर मूर्खच म्हणावे लागेल ना, माझ्यासारखी म्हणजे कशी? ती म्हणाली, अग तू इतकी काम करतेस, घर सांभाळतेस, दिसायलाही छान आहेस, जेवण उत्तम बनवतेस. अजून काय हवंय? मी म्हणालो.
त्यावर ती लाजली आणि म्हणाली, साहेब, खरं सांगू का, आजवर मला असे आपुलकीचे शब्द कोणी बोललेच नाही बघा. उलट माझा नवरा मला माझ्या दिसण्यावरून नेहमी टोमणेच मारतो. अग बंदर क्या जाने अग का स्वाद, मी म्हणालो आणि ती खूप लाजली आणि गालातल्या गालात हसली. तिची फारशी पुसून झाली तशी ती आत किचनमध्ये जेवण बनविण्यास गेली. मी बाहेरच बसतो होतो. पाठमोरी तिला बघत होतो. मागून मी तसाच निरखत बसलो होतो. साहेब, आज जेवणाला काय बनवू, तिने विचारले. काहीही बनव असे मी तिला बोललो. तिने मला विचारले, काय ओ साहेब, तुम्हाला येत नाही का जेवण बनवायला? मी बाहेरूनच म्हणालो, नाही ना, नाही तर मग तुला कशाला ठेवले असते, आणि मुळात म्हणजे मला शिकवणार तरी कोण? त्यात काय एवढे? मी शिकवते ना तुम्हाला, चालत असेल तर, ती म्हणाली. मी म्हणालो, अग का नाही? उलट तू तरी कितीच जेवण बनवतेस. मला आवडेल तुझ्याकडून शिकायता या तर मग आत, तिने मत्ता बोललेले. मी लगेच आत गेलो. ती मला भाजी कशी चिरायची याचे धडे देऊ लागली. त्यानिमित्ताने मी तिच्या जवळ जाऊन उभा राहिलो. तिच्या सावळ्या दंडाना माझा हात घासत होता. पण ती काही बोलली नाही. पण मला मात्र खूप मजा येऊ लागली होती. मला काही केल्या जमत नाही हे बघून ती म्हणाली, साहेब, एक काम करा, मी भाजी चिरते, तुम्ही माझा हात वरून पकडा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी लगेच तयार झालो. मी तिला म्हणालो, सीमा, तुझा हात किती मऊ आहे ग. ती लाजली. काही बोलली नाही. भाजी चिरताना माझे कोपर तिला लागत होते. पण तरी देखील ती काही बोलत नाही हे बघून माझे धाडस वाढले. मी हळूहळू चोरून माझे कोपर तिरके करू लागलो जेणेकरून मला तिला अधिक स्पर्श करता येईल. तिच्या हे लक्षात आले होते कारण तिने माझ्याकडे एक लाडिक कटाक्ष टाकला होता. आपण आता चपाती करूया, ती म्हणाली. आणि तिने कणिक मळण्यास सुरुवात करू सांगितले. परातीत पीठ घेऊन ते कसे मळायचे हे ती मला सांगू लागली. तिने पिठात हात घातला आणि वरून पाणी ओतण्यास सांगितले. तिचे हात पिठाने पूर्ण माखले होते. आणि त्या धुंदीतच मी चुकून पाणी तिच्या अंगावर ओतले. अरे साहेब, हे काय केले तुम्ही? माझ्या अंगावर पाणी ओतले, ती म्हणाली. सॉरी. चुकून झाले, मी बोललो. सॉरी नका म्हणू, काहीतरी करा. मी बघा किती भिजली आहे. माझा हात पिठाचा आहे, मी काही करू शकत नाही, ती म्हणाली. मी माझा रुमाल काढला आणि तिच्या छातीवर पडलेले पाणी टिपू लागलो. तिच्या छातीवर अलगद ठेवलेला माझा हात कापू लागला. अहो, नीट पुसाना, पाणी शोषून तरी घेऊ दे रुमाल, ती म्हणाली. मी आता धाडस केले आणि रुमाल तिच्या सगळ्या अंगवरून फिरवू लागलो. मला आता सावरणे अवघड होते. हातातील रुमाल ओला झाल्याने मी तो बाजूला फेकला. बाकी सगळे कपडे तिने भिजवायला टाकले होते. त्यामुळे मी म्हणालो, सीमा, मी माझ्या हातानेच पाणी टिपून काढतो. तिने होकार दिला. आता मला सिग्नल मिळाला होता. त्यानंतर मित्रांनो, मी कामवालीला घरवाली बनवली. माझी कामवाली आता माझ्या बायकोचे काम करत होती. ती संपूर्ण माझी झाली होती. मी तिला जसं पाहिजे, जेव्हा पाहिजे तसं वापरत होतो. ती मला सर्व सोयी पुरवत होती आणि सर्व प्रकारच्या मदत करत होते. ती रोज येऊन मला सुख देत होती. मला स्वयंपाक करून जेवण देत होती आणि नंतर बायको सारखं भागवत होती. तर मित्रांनो, अशी होती माझ्या कामवालीची कथा. जर तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कहाणी कशी वाटली. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा आपला चॅनेल.